श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 167। कुळीरामाला सिद्धीचे निराकरण। सर्वज्ञ टेकडीवरून गोमटे देवाच्या देवळाकडे गेले। सोबत आपदेव भट होते। त्या उंच टेकडीवरून सभोवतालची गावे दिसत होती। सर्वज्ञ त्याला ही कोणती गावे आहेत असे विचारू लागले। सर्वज्ञांनी विचारले, भाग्य हे कोणते गाव, हे कोणते गाव, हे कोणते गाव। त्याने सांगितले, हे अमुक गाव, हे अमुक गाव। सर्वज्ञांनी विचारले, हे कोणते गाव। जी हे सिऊर, हे लासूर। येथे कुळीराम नावाचा एक महात्मा होता। त्यांच्या ठाई महासिद्धी होत्या। त्यांना जर एका ठिकाणी कोंडून ठेवले तर ते दुसरीकडेच दिसायचे। तसेच एवढे हलके फुलके व्हायचे की लहान मुलाच्या खांद्यावर सहज बसून जात होते आणि ते उद्धरते पण होते। हे ऐकून सर्वज्ञांना स्मित हास्य केले। सर्वज्ञ म्हणाले, कलियुगी विद्यावंत नाही तर रिद्धी सिद्धी कोठून येतील। एकीकडे कोंडणे व दुसरीकडे दिसणे हे काचे कार्य, हलके होऊन लहान मुलांच्या खांद्यावर बसणे हे पवनाचे कार्य। असे किंचित मंत्रसिद्धीचे कार्य त्यांच्याजवळ होते आणि उद्धरेता असा थोडाच असतो। अरे उद्धरेता तो गोरक्ष होता। मग सर्वज्ञांनी एक पागडा म्हणून दाखवला। कर्म कर कर अंतर सार, कर्मे न तुटे भवसंसार। कर्मे करिता गोरक्षु न दिसे, जेवी नारी येडी पाणी पैसे। या प्रसंगी देवाने उद्धरेत्याचे लक्षण निरूपण केले। ते कसे ते वज्र होडी, अमर होडी हे भैरव देवतेच्या सिद्धीचे कार्य असते। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।